संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक श्रावणी सोमवारनिमित्त गंगा गोदावरी महाआरतीचे आयोजन केले जात आहे। तिसऱ्या श्रावणी सोमवारी भव्य कावडी यात्रा, अघोरी नृत्य, विविध प्रकारचे सांस्कृतिक देखावे यांसह महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय अंगावर शहारे आणणारे अघोरीनं नृत्य आणि भगवान शिव भोलेनाथांच्या गाण्यांवरती आपले कौशल्य सादर केले। कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू झालेल्या मिरवणुकीने हजारो नागरिकांना या क्षणाचा आनंद घेता आला। युवा नेते विवेक कोल्हे यांनी सातत्यपूर्ण आपली संस्कृती जतन करणारे उपक्रम आजवर राबवले आहे। कोपरगावकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ऐतिहासिक धार्मिक परंपरेचा ठेवा अनुभवायला मिळाला। सीमेवरील सैनिकांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम घेऊन राख्या पाठवत आहे। प्रत्यक्ष सीमेवर रक्षाबंधन साजरे केले जाते। त्याच प्रकारे सोमवारी महाआरती निमित्तानं सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या अशा सैनिकांना संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ रेणुका विवेक कोल्हे यांनी व आशा भगिनींनी राखी बांधल्या। यावर बोलताना आम्हा सैनिकांचे योगदान आणि सण उत्सवाला आम्हाला करावा लागणारा त्याग आपण लक्षात ठेवला ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे। विवेक कोल्हे आणि युवा प्रतिष्ठान सतत असे आदर्श उपक्रम घेत असतात, हे कौतुकास्पद आहे अशी भावना सैनिक बांधवांनी व्यक्त केली आहे। फटाक्यांची आतिषबाजी, अतिशय भव्य शिवपिंड आणि शिवमूर्तीचे तेजस्वी स्वरूप असणाऱ्या वातावरणात हा देखणा सोहळा संपन्न झालाय। विविध शासकीय योजना असो किंवा तळागाळापर्यंत जनसंपर्क ठेवून आपले कर्तव्य पार पाडतात। आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस, डॉक्टर, वकील, शिक्षिका, नर्स, समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भगिनी मोलाचे योगदान सामाजिक जडणघडणीत आहे। आपण आशाताईंच्या हस्ते रक्षाबंधन साजरे करून त्यांचं कर्तव्य आणि योगदान समाजासाठी निश्चितच मोलाचं आहे। सर्वच महिला भगिनी या पुरुषांप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडत असतात। कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आपले सामाजिक कर्तव्य देखील महिला शक्ती पार पाडते। पवित्र गंगा गोदावरी मातेच्या तीरावर स्त्री व शक्तीला वंदन आहे, असं प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले। त्याचप्रमाणे आजच्या या राखी पौर्णिमेनिमित्त देखील आपल्या सगळ्या कोपरगावच्या आमच्या सगळ्या भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देतो। विशेषतः ज्या आशा सेविकांनी आता आमच्या सैनिकांना या ठिकाणी राखी बांधली, जसे सैनिक सीमेवर आपलं रक्षण करतात त्याचप्रमाणे आपल्या आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, समाजात सेवा देणाऱ्या प्रत्येक भगिनी, पोलीस असेल, नर्स असेल, डॉक्टर असेल, विविध क्षेत्रातल्या सगळ्या महिला खरं तर आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी योगदान देत आहे। जरी भावांनी आजच्या या पवित्र सणानिमित्त बहिणीची रक्षा करायची असते, परंतु मला अभिमान आहे त्या प्रत्येक स्त्री शक्तीला आपण आज टाळ्या वाजवून वंदन करूया की त्या देखील आज भावा इतकंच भार आपल्या कौटुंबिक संस्कारामध्ये उचलता आहे। आणि आज संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांना देखील मी खूप खूप आभार व्यक्त करेल का असा स्तुत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला। दरवर्षी एक राखी जवानांसाठी आपण देत असतो। सैनिक बांधव या ठिकाणी दरवर्षी येत असतात। गेल्या 2-4 वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण जवळपास 15,000, 18,000, एकदा 12,000 अशा राख्या जम्मू काश्मीरला पोहोच केल्या, जैसलमेरला पोहोच केल्या। दरवर्षी वेगवेगळ्या सैनिकांपर्यंत आपल्या या कोपरगावकरांच्या राख्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पोहोच करत असतो। त्याचप्रमाणे श्रावणानिमित्ताने ही तिसऱ्या सोमवार निमित्ताने हा जो काय स्तुत्य उपक्रम घेतला त्याबद्दल देखील युवा सेवकांना मी धन्यवाद देतो। आपली संस्कृती, आपली परंपरा किंवा आपली धार्मिक रूढी प्रथा या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी जे काय चांगल्या पद्धतीचं कावड यात्रा, मिरवणूक तसेच देखावा या ठिकाणी घेतला त्याबद्दल देखील युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। परत एकदा आपण सर्वजण आलात, आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी 5 मिनिटाचा या ठिकाणी देखावा होईल आणि त्यानंतर
गंगा महाआरती होईल तत्पूर्वी मी आपले जे देश सेवेसाठी सैनिक आपले लढत असता मी त्यांना विनंती करल की या रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आपण देखील 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. खरं तर आज रक्षाबंधन आपल्या हिंदू धर्मियांचा पवित्र सण आणि या पवित्र सणाच्या तसेच श्रावणी सोमवारच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज हा क्षण जो आपण अनुभवतो आहे आणि गौरवशाली क्षण अनुभवतो आहे ते फक्त संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या सर्व टीम आणि सहकारी आणि खरं तर त्यांचे जे मार्गदर्शक आणि संस्थापक आपले माननीय विवेक भैया यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर अशी आज दृश्य आपल्याला कोपरगाव आणि गोदाकाठी पाहायला मिळतात. त्याबद्दल मी आमच्या एक सर्व्हिसमॅन असोसिएशनच्या वतीने आपला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भैया खरंच अभिमान आहे. आज गोदावरी तीरी मागील वर्षापासून आपण जी गंगा आरती सुरू केली कोपरगाव नव्हे पूर्ण तालुक्याला आपला अभिमान आहे. आपल्या पुढील कार्यास संजीवनी युवा प्रतिष्ठानला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो की आपला नारा हा बॉर्डरवर आपली जो सैनिक बांधव ड्युटी देत आहे त्यापर्यंत आपला कोपरगाववासियांचा आवाज पोहोचला पाहिजे. कारण काही दिवसातच आपल्या राख्या त्यांच्याजवळ पोहोचणार आहे तर आपला आवाजही तिथपर्यंत गेला पाहिजे. सर्वांना विनंती आहे की मनापासून एक सैनिकांसाठी एक जोरदार आवाज द्यायचा आहे. आपण हात वर करून आवाज द्यायचा. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद. निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव.